उदय कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जाधव जी आर याचकडून सस्नेह नमस्कार. आपल्या क्लासमध्ये आपण इंग्रजी परिपक्व करण्यासाठी इंग्रजी व्याकरणाचा सविस्तर अभ्यास करीत आहोत आणि इंग्रजी व्याकरण पूर्णपणे समजल्याशिवाय इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता येत नाही याची जाणीव आपल्याला आता झालेली आहे. आणि म्हणून फ्रॉम द बिगिनिंग वी हॅव स्टार्टेड टू लर्न द पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जातीपासून आपण इंग्रजी व्याकरणाला सुरुवात केलेली आहे. 15 ऑगस्ट 2021 पासून आपल्या क्लासची सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्यानं आपण एक एक शब्द सविस्तर समजून घेतलेला आहे. Up to this period, we have learned totally 4 words of the parts of speech. That is, noun, pronoun, adjective, verb. 4 शब्दांचा आपण अभ्यास केला आणि 5वा शब्द आज आपण अभ्यासणार आहोत. आणि तो शब्द शिकण्यासाठी तुमच्या सर्वांची तयारी आहे आणि त्याच उत्सुकतेने तुम्ही हा शब्द शिकणार आहात अशी आशा बाळगून आपण आजच्या शब्दांच्या जातीमधील 5व्या शब्दाला प्रारंभ करीत आहोत आणि तो शब्द म्हणजे ॲडव्हर्ब. त्याला मराठीमध्ये म्हणतात क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण. तुम्ही जर या शब्दामध्ये थोडंसं बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. हा शब्द बनलेला आहे ॲड प्लस वर्ब. ॲड प्लस वर्ब म्हणजे वर्ब मध्ये मिळवणं. परंतु हा शब्द फक्त क्रियापदाविषयी सांगतो असं नाही. म्हणून ॲडवर्ब याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये, द वर्ड दॅट मॉडिफाईज ॲडजेक्टिव्ह, वर्ब अँड अनदर ॲडवर्ब इज कॉल्ड an adverb. Listen the definition again. The word that modifies adjective, verb and another adverb, that is called adverb. 3 शब्दांची तो विशेष माहिती सांगतो. या ठिकाणी मी शब्द वापरलेला आहे क्वालिफाईज, मॉडिफाईज. मॉडिफाय म्हणजे विशेष माहिती सांगणं. आणि एखाद्या शब्दाची विशेष माहिती सांगण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब म्हणतात. आपण ॲडजेक्टिव्ह या अगोदर शिकलो. ॲडजेक्टिव्ह माहिती सांगतो नाउन आणि प्रोनाउनची, पण तो ॲडवर्ब माहिती सांगतो म्हणजे भर घालतो. म्हणून काय ॲड कुणामध्ये भर घालतो? विशेषण, क्रियापद आणि क्रियाविशेषण. म्हणून मराठीमध्ये व्याख्या जर तुम्हाला करायची झाली तर तुम्ही असं म्हणू शकता, एखादे विशेषण, क्रियापद किंवा क्रियाविशेषण यांची अधिक माहिती सांगतो तो क्रियाविशेषण. 3 शब्द ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब. अशा 3 शब्दाची माहिती सांगणारा शब्द म्हणून त्याला म्हणायचं ॲडवर्ब. आपण एक्झाम्पल समजून घेणार आहोत. It is a very big city. It is a very big city. First example. Second,
I learn English carefully. आणि तिसरा शब्द, तिसरा वाक्य, दे रन व्हेरी स्लोली. बघा, या 3 वाक्यामध्ये मी 3 क्रियाशन वापरलेत. इट इज अ व्हेरी बिग सिटी. त्या वाक्यात विशेषण आलेले बिग, आणि बिग या शब्दाची माहिती सांगतो कोण? व्हेरी. म्हणून बिग हे विशेषण आहे आणि व्हेरी त्या विशेषणाची अधिक माहिती सांगतो. म्हणून व्हेरी काय झालं? क्रियाविशेषण, ॲडव्हर्ब. त्याच पद्धतीनं आय लर्न इंग्लिश केअरफुली. आय लर्न इंग्लिश केअरफुली. केअरफुली हा शब्द माहिती सांगतो कोणाची? टू लर्न. टू लर्न काय? क्रियापद आहे. म्हणून क्रियापदाची विशेष माहिती सांगतो. म्हणून केअरफुली हा क्रियाविशेषण आहे. आणि दे रन व्हेरी स्लोली. स्लोली हा शब्द कोणाची मध्ये सांगतोय? टू रनची. ते हळू वेगाने पळतात. पण किती हळू वेगानं? पुन्हा शब्द आलेला व्हेरी. म्हणून व्हेरी शब्द त्या स्लोलीची माहिती सांगतो. हा सुद्धा काय? ॲडव्हर्ब आहे. म्हणून एकाच वाक्यामध्ये तुम्हाला 2-2 ॲडव्हर्ब पाहायला मिळू शकतात. आणि आता तुम्हाला व्याख्या समजलेलं आहे. विशेषण, क्रियाविशेषण आणि क्रियापद यांची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात, ॲडव्हर्ब म्हणतात. व्याख्या समजली? व्याख्या समजली तर या क्रियाविशेषणाला आपण व्यवस्थित वापरलं नाही तर खूप ठिकाणी आपल्या चुका होऊ शकतात. आणि विशेष करून 10वी-12वीच्या लेवलपर्यंत असे काही प्रश्न विचारले जातात, ऑनलाईन दिली जाते आणि विचारलं जातं वेदर इट इज वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, आणि तुम्हाला शब्दांच्या जाती ओळखायच्या असतात. आणि मी अनुभवलं विद्यार्थ्यांना विशेषण आणि क्रियाविशेषण यातला फरक न समजल्यामुळे त्यांचे 1-1, 2-2, 3-3 मार्क गेलेले आहेत. आता आपल्याला वाक्यातील अंडरलाईन शब्द या ठिकाणी व्हेरी ॲडव्हर्ब आहे, केअरफुली हा ॲडव्हर्ब आहे, आणि इथं सुद्धा व्हेरी हा ॲडव्हर्ब आहे. हे तुम्हाला सहज आता समजून सांगते, कारण त्याची व्याख्या तुमच्या लक्षात आले. विशेषणाची माहिती सांगतो, व्हर्बची माहिती सांगतो आणि क्रियाविशेषणाची माहिती सांगतो. ओके, आपण पुढे जाऊ. मग या ॲडव्हर्बचे किती प्रकार पडतात? तर या ॲडव्हर्बचे एकूण 8 प्रकार पडतात. शब्दांच्या 8 जाती आहेत. त्याच पद्धतीनं क्रियाविशेषणे सुद्धा 8 जाती आहेत. आणि त्या 8 जाती आज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एकाच तासामध्ये होणार नाही, पण आपण त्याचे 2 विभाग करू. पहिल्या तासाला आपण 4 समजून घेऊ, दुसऱ्या तासाला 4 समजून घेऊ. तर अगोदर आपण त्या 8 शब्दांची लिस्ट तयार करू. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स, इंटरगेटिव्ह ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ टाइम, ॲडव्हर्ब ऑफ निगेशन, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, adder of frequency, relative adverb, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि कॉमेंट करा. लाईक करत असताना तुम्ही आमचे व्हिडिओ पाहतात हे सिद्ध करण्यासाठी बेलला ऑन करा आणि नेहमीच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी तयार असा. Adverb manners, interrogative adverb, adverb place, adverb time, adverb negation, adverb frequency, relative adverb, and adverb degree. 8 प्रकारचे क्रियाशील आहेत. adverb manners, interrogative adverb, adverb place, adverb time, adverb negation, adverb frequency, relative adverb, adverb of degree. या 8 शब्दापैकी तुम्हाला किती माहित होते? कदाचित काही लोकांना 1, 2, 3, 4 माहित असतील. फक्त आज आपण या शब्दांचा अभ्यास करणार आहोत आणि अगदी सोपे शब्द आहेत. त्यांना म्हणणं सुद्धा सुंदर नाव दे पहा. adverb manners म्हणजे रीतिवाचक. इंटरॉगेटिव्ह प्रश्नार्थक. प्लेस स्थलवाचक. टाइम कालदर्शक. adverb negation नकारदर्शक. वारंवारता दर्शक. रिलेटिव्ह adverb संबंध दर्शक. आणि adverb डिग्री परिमाण दर्शक. इंग्रजी बरोबर तुम्हाला मराठी सुद्धा समजेल आणि म्हणून बऱ्याच वेळा मी शब्दांचे नाव फक्त वाचतो, पण त्यांचे प्रकार आणि त्यांचं मराठीकरण करणं थोडंसं अवघड जात होतं. आज मी दोन्ही नावं तुमच्या पुढे ठेवलेत, इंग्रजी आणि मराठीमध्ये. तुम्ही जर थोडासा काळजीपूर्वक अभ्यास केला आणि त्या शब्दाच्या नावाकडे लक्ष दिलं, अर्थाकडे लक्ष दिलं, तर त्याचं कार्य सुद्धा तुम्हाला सहज समजून घेता येईल. आणि म्हणून आपण आज पहिले adverb manners, interrogative adverb, adverb place आणि adverb time या चारांचा अभ्यास करणार आहोत. ओके, टप्प्याटप्प्याने आपण या चारांचा अभ्यास करू, कारण एका तासामध्ये 8 adverbs शिकवणं शक्य नाही. कदाचित ओव्हरबर्डन होईल, म्हणून तुम्हाला जेवढं पचल तेवढंच आपण शिकण्याचा प्रयत्न करू. पहिला adverb आपण शिकणार adverb manners. manners adverb of manners. manners म्हणजे रीत. जेव्हा आम्ही एखादी कृती करतो, ती कृती कुठल्या पद्धतीनं कुठल्या रीतीने केली हे जेव्हा समजून सांगितलं जातं, व्यक्त केलं जातं, त्याला म्हणायचं adverb manners. उदाहरणार्थ she is singing nicely. nicely या शब्दातून to sing या शब्दाची माहिती सांगते पहा. म्हणून it denotes manner. म्हणायची व्याख्या केलेली आहे, the adverb that denotes manners of the activity that is called adverb manners. पुन्हा व्याख्या ऐकून घ्या. the adverb that denotes manners of the activity is called adverb manners. ती कशी गाते? व्यवस्थित गाते, नाइसली, त्या पद्धतीने. आणखी वाक्य we study regularly. we study regularly. पुन्हा तुम्हाला लक्षात येईल की या शब्दांच्या शेवटी तुम्हाला वाय हे अक्षर दिसतं पहा. नाइसली, रेग्युलरली,
केअरफुली, ब्युटिफुली. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की हे शब्द विशेषणापासून बनलेले आहेत. जेव्हा एखादं विशेषण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी त्याला तुम्ही जर एलवाय जोडला त्या ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीचं काय बनतं, ॲडवर्ब बनतं. इथे तुम्हाला आणखीन एक शब्द किंवा आणखीन एक व्याकरण शिकायला मिळेल. परीक्षेमध्ये विशेषण देतात आणि सांगतात फॉर्म ॲडवर्ब्स. समजा हा शब्द दिला ब्युटिफुल आणि सांगितलं फॉर्म द ॲडवर्ब, तर तुम्हाला लगेच शब्द आहे या शब्दात तुम्ही एलवाय जोडला तर काय बनेल, त्याचं ॲडवर्ब बनेल ब्युटिफुली. दुसरा शब्द आहे केअरफुल. केअरफुलचं काय होईल, केअरफुली. हॅपीचं हॅपीली. माइंडचं माइंडली. या पद्धतीने आपल्याला एक एक शब्द तुम्हाला वापरता येईल. आणि मग पुण्याचा जर वाक्यातील तुम्हाला ॲडवर्ब मॅनर शोधायचं असेल तर दोन प्रकार आहेत. त्या शब्दाला एलवाय जोडलेला असेल तर समजायचं दॅट इज द ॲडवर्ब मॅनर्स. आणि दुसरी गोष्ट, ask the question to the main verb with how. Ask the question to the verb with how, you will get adverb manners. समजा या वाक्यात तुम्हाला नाईसली शब्द शोधायचा, तुम्ही प्रश्न काय विचारणार, हाऊ इज सी सिंगिंग. हाऊ इज सी सिंगिंग, युअर आन्सर इज नाईसली. वी स्टडी रेग्युलरली. How do we study? Regularly. She drew a picture beautifully. She drew a picture beautifully. How did she draw a picture beautifully? So, two ways of understanding adverb manners. That is, first, if there is ly, definitely that is adverb manners. Second, when we ask question to the verb with how, you will get adverb manner. So this is the first adverb, and every day we have to use adverb manners in our many sentences. Okay? Did you understand adverb manners? Thank you. Let us go ahead. Interrogative adverb. इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब. यामध्ये शब्द लागला इंट्रॅगेटिव्ह. यावरून त्या लक्षात आलं असेल की हा शब्द प्रश्नार्थक वाक्यात वापरला जातो. सो सिम्पली इट इज डिफाइंड द ॲडवर्ब दॅट इज यूज इन इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स इज कॉल्ड इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब. प्रश्नार्थक वाक्यात वापरला जाणारा क्रियाविशेषणांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणतात. आणि आपल्या इंग्रजी व्याकरणामध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल अशा प्रकारचे दोन प्रश्न आपण नेहमी तयार करतो. जर तुम्हाला नॉन व्हर्बल क्वेश्चन तयार करायचे असतील तर आपण काही शब्द वापरतो, त्यांना आपण WH नावाने ओळखतो. आणि WH मधले सगळे शब्द इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब नाहीत, तर काही आहेत. ते कोणकोणते त्याची आपण लिस्ट तयार करू. when, where, why, how, how many, how much. 1 2 3 4 5 6 शब्द इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब आहेत. सो these words are used in interrogative sentences. आणि ह्या सर्व शब्दांना आपलं स्वतःचं वैयक्तिक काम आहे. When finds out time, where finds out place, why it finds out reason, how it finds out manner, how many it finds out quantity, how much it finds out quantity. So when, where, why, how many, how much, these are interrogative adverbs. For example, when will you get service
लोक विचारतात ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट नंतर बाबा रे तुला नोकरी कधी मिळेल ते सांगतात when I shall pass in competitive exam I shall get service. That is, when will you get service? This is the question. When will you get service? तुला नोकरी कधी मिळेल? उत्तर काय असेल? When I shall pass in exam I shall get service. When dinner's time. सोपा प्रश्न विचारा. When will you come? तुम्ही उत्तर देता. I shall come at 7 o'clock. I shall come in the evening. I shall come on Monday. I shall come in next month. जे काय तुमचे उत्तर असतील तो वेळ दाखवणारा शब्द तो शोधून काढतो म्हणून याला म्हटलेलं आहे इंटरॅगेटिव्ह ॲडव्हर्ब. सो इट इज अप्लाइड इन इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. इट इज कॉल्ड इंटरॅगेटिव्ह ॲडव्हर्ब. दुसरा शब्द आहे वेअर. So, when it is applied, when you have to find out place of that activity. Where? When is the Taj Mahal? Where is the Taj Mahal? Taj Mahal कोठा है? सर्वांना माहिती आहे. Taj Mahal is at Agra. Agra, it denotes the place of that adjective, so that is called adverb place. Where was she going? कधी कधी आपल्याला प्रश्न येतो ती व्यक्ती कुठे जात होती आणि मग ती व्यक्ती जर स्कूलला जात असेल, कॉलेजला जात असेल, सर्व्हिसला जात असेल, आपण तो शी वॉज गोइंग टू ऑफिस. सो दीज आर दी क्वेश्चन्स वी जनरली आस्क इन आवर प्रॅक्टिकल लाईफ अँड दे आर कॉल्ड ॲज इंटरॅगेटिव्ह ॲडव्हर्ब. वाय? वायने काय केलं जातं? कारण. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कारण विचारायचं असेल तर तुम्ही काय विचारता? वाय. वाय आर यू लर्निंग ग्रामर? वाय आर यू लर्निंग ग्रामर? आणि तुम्हाला जर मी प्रश्न विचारला तुमचं उत्तर काय असेल? वी आर लर्निंग ग्रामर बिकॉज वी हॅव टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश. इफ we wish to improve our English, we have to learn grammar. Therefore, why finds out reason. उदाहरणार्थ, why do you cry? लहान लेकरांना नेहमीच आवडीचे प्रश्न विचारतात. बाबा रे तू का रडतोस? मग त्याचे रडण्याचे वेगवेगळे कारण असतात. Why do you cry? तर ह्या कारण शोधण्यासाठी आपल्याला why चा वापर करतो. पुढचा शब्द आहे हाऊ. हाऊ मध्ये काय? त्या गोष्टीचं स्पष्टीकरण आहे, रीत आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची रीत समजून घ्यायची असेल तर तुम्ही हाऊ न प्रश्न विचारता. उदाहरणार्थ, हाऊ डज जाधव सर टीच? हाऊ डज जाधव सर टीच? तुम्ही क्लास वर्ग जॉईन केलेला आहे आणि लोक कधी कधी विचारतात अरे तुम्ही उदय कोचिंग क्लासमध्ये शिकत आहात तर मग त्या ठिकाणी जे सर आहेत जाधव सर ते कसे शिकवतात? तुम्ही काय उत्तर देता? जाधव सर टीचर्स केअरलेसली का केअरफुली? आता तुम्हाला जर समजत असेल तुम्हाला केअरफुली, आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला जाधव सर टीचर्स केअरलेसली होऊ शकतं. तुमचे उत्तर दोन्ही असू शकतील, मला माहित नाही, परंतु एखाद्या गोष्टीचं मॅनेज शोधण्यासाठी आम्हाला हावनं विचारतात. बऱ्याच वेळेस आई वडील आजारी असतात आणि पाहुणे येतात आणि विचारतात मला हाऊ इज युअर फादर? टुडे. कारण आम्हाला समजलं की तुझे वडील आजारी होते, आज त्यांना कसं आहे? मग तुम्ही सांगता माय फादर इज वेल टुडे. या पद्धतीनं तुम्हाला हाऊ प्रश्न विचारून त्या गोष्टीचं मॅनर्स सांगितलं जातं आणि मॅनर्स शोधण्यासाठी
हाऊचा वापर केला जातो. आता हे दोन प्रश्न नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे. हाऊ मेनी आणि हाऊ मच केव्हा विचारायचं. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं क्वांटिटी हवी असेल, क्वांटिटी, तर काय विचारा, हाऊ मच. आणि जर तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर काय विचारा, हाऊ मेनी. लक्षात घ्या, हाऊ मेनी फाइंड्स आउट नंबर 1 2 3 4 5 जेवढे तुम्हाला विचारायचे तेवढे. आणि हाऊ मच अ लिटल, मेनी, मच अशा प्रकारे जर क्वांटिटी असेल तर हाऊ मच प्रश्न. हाऊ मेनी. हाऊ मेनी फिंगर्स हॅव यू. जनरली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना काही लोक प्रश्न जरूर विचारतात, हाऊ मेनी फिंगर्स हॅव यू. आणि काही विद्यार्थी फार अति अभ्यास करून सांगतात, सर आय हॅव 20 फिंगर्स. ॲक्च्युली त्यांचं उत्तर बरोबर आहे का? नाही. पण मराठीमध्ये हाताच्या आणि पायाच्या बोटाला फिंगर्स म्हणतात. मग ते काउंट करतात, हाताचे 10, पायाचे 10, किती झाले? 20. पण जेव्हा त्यांना समजतं पायाच्या बोटाला फिंगर्स म्हणत नाहीत, काय म्हणतात? टोज. मग तुमचं उत्तर काय असणार आहे? आय हॅव 10 फिंगर्स. 10 फिंगर्स. ॲक्च्युली इथं सुद्धा फारच बारकाईने अभ्यास केला तर हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. काय म्हणून पाहिजे? आय हॅव 8 फिंगर्स. तुम्हाला 8च बोट आहेत? नो, वी हॅव 10 fingers but 2 are thumbs. म्हणून खरं उत्तर आहे, हाऊ मेनी फिंगर्स हॅव यू. आजपासून लोकांना आय हॅव 8 फिंगर्स. लोक कधी कधी आश्चर्यात तुमच्या हाताकडे पाहतील तेव्हा सांगायचं, दिस 2 are thumbs. सो थम्स अँड फिंगर्स याचा फरक जर तुम्हाला समजला तर तुमचा उत्तराला बरोबर मार्क मिळतील. ओके, हाऊ मेनी फिंगर्स हॅव यू. पण याच ठिकाणी एखाद्या विहिरीमध्ये पाणी तुम्हाला शोधायचंय, विहिरीत पाणी किती आहे, तर तुम्ही काय प्रश्न करा, हाऊ मच. हाऊ मच वॉटर इज इन द वेल. हाऊ मच वॉटर इन द वेल. विहिरीमध्ये किती पाणी आहे. मग तुम्ही सांगता देर इज मच वॉटर, देर इज डीप वॉटर इन द वेल. हे तर उत्तर असणार आहे. सो हाऊ मेनी आणि हाऊ मच हे दोन प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वापरा. वेअर यू हॅव टू फाइंड आउट नंबर्स, यूज हाऊ मेनी, अँड वेअर यू हॅव टू फाइंड आउट क्वांटिटी, आस्क हाऊ मच. क्लिअर? सो these are when, where, why, how many, how much. These are 6 words. They are called interrogative adverbs. Okay. पुढचा ॲडवर्ब शिकलो आपण. तिसरा ॲडवर्ब, ॲडवर्ब ऑफ टाइम. ॲडवर्ब ऑफ टाइम. त्याच्या नावाचे आहे कालदर्शक क्रियाविशेषण. कालदर्शक याचा अर्थ त्या कृतीचा काल कोणता, कोणत्या वेळेस ती कृती घडली हे शोधण्यासाठी आपल्याकडे पुष्कळ शब्द आहेत. आज, उद्या, पुढच्या वर्षी, 8 वाजता, 7 वाजता, सोमवारी, जानेवारी, फेब्रुवारी अशा प्रकारे आपण शब्द वापरतो कृती दाखवण्यासाठी. दे आर द ॲडवर्ब ऑफ टाइम. व्याख्या समजून घेऊ. द ॲडवर्ब that finds out time, that is called adverb of time, or the adverb that denotes time of the activity, that is called adverb of time. For example, today we are learning adverbs. What is the adverb of time here? Today. तुम्हाला कसे शोधता तुम्ही? Ask question with when. When are we learning adverbs? Answer is today. आता हे adverbs वाक्याच्या सुरुवातीला
मध्ये शेवटी तुम्हाला कुठेही वापरता येऊ शकतात. हेच वाक्य तुम्हाला सांगता वी आर लर्निंग ॲडव्हर्ब्स टुडे. वी आर टुडे लर्निंग ॲडव्हर्ब्स असे तुम्हाला म्हणता येईल. जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं टुडे हा ॲडव्हर्ब टाइम वाक्याच्या सुरुवातीला मध्ये शेवटी तुम्हाला वापरता येईल. वन मोर एक्झाम्पल. We got freedom on 15th August 1947. We got freedom on 15th August 1947. नेहमी इतिहासामध्ये प्रश्न विचारतात, जनरल नॉलेजमध्ये प्रश्न विचारतात टीचर लोक. When did we get freedom? आणि तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे 15th August 1947. तर 15th ऑगस्ट 1947 एवढे सर्व शब्द मिळून एक काय बनलेलं आहे ॲडव्हर्ब टाइम. कारण तो त्या कृतीचे काय दाखवतो वेळ दाखवतो. सो दॅट इज कॉल्ड ॲडव्हर्ब टाइम. वन मोर एक्झाम्पल. Some students get up at 5 a.m. Some students get up at 5 a.m. तुमच्या सकाळच्या शाळा असतात, तुम्हाला 7 वाजता स्कूलला जायचं असतं, तेव्हा काही विद्यार्थी सकाळी 5 वाजता उठतात. आता ऑनलाईन स्कूल असल्यामुळं बहुतेकाचे झोपायचे आणि उठायचे टाइम सगळे चेंज झाले. परंतु एक जनरल उत्तर, तुम्ही किती वाजता उठता? काही विद्यार्थी 5ला, काही 6ला, काही 7ला, काही 8ला, आणि काही लोकांना तर सूर्य कधी उगवतो हे सुद्धा माहित नाही. तर असं काही करू नका. लवकर उठा, लवकर झोपा, कारण अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. ही प्रोब तुम्हाला चांगलं माहिती आहे ना? कोणती म्हण? अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी, वेल्दी, वाईज. तुम्हाला सशक्त, निरोगी आणि शहाणपणाचं असेल तर लवकर झोपा, लवकर उठा. म्हणून सम स्टुडंट्स गेट अप ॲट 5 a.m. त्या वाक्यामध्ये 5 a.m. हे काय झालं ॲडव्हर्ब टाइम तुम्हाला पाहिजे. असे खूप शब्द आहेत. व्हेन प्रश्न विचारा आणि तुम्हाला काय मिळेल ॲडव्हर्ब टाइम. आणि चौथा शब्द आपण शिकणार आहोत. चौथा ॲडव्हर्ब रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. आता रिलेटिव्ह या शब्दाचा अर्थ आहे जोडणारा. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो हे आमचे रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक. त्याच अर्थानं आपल्याला दोन वाक्यांना जोडणारा असा जो शब्द तो रिलेटिव्ह. म्हणून रिलेटिव्ह ॲडव्हर्बची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे द ॲडव्हर्ब दॅट जॉईन्स टू क्लॉजेस टुगेदर इज कॉल्ड रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. अर्थात आपल्याला सेंटेन्स क्लॉजेस शिकण्यासाठी आणखीन 2-3 महिन्याचा कालावधी आहे. अजून आपण शब्दाच्या जाती शिकत आहोत. पण तेव्हाच तुम्हाला मी आठवण करून देईल. जर तुम्हाला रिलेटिव्ह ॲडव्हर्ब समजला नाही, रिलेटिव्ह प्रोनाउन तुम्हाला समजणार नाही, तर तुम्हाला क्लॉजेस आणि सेंटेन्सेस समजणार नाहीत. म्हणून आजच रिलेटिव्ह ॲडव्हर्ब समजून घ्या. ते कसे जोडतात? दोन वाक्य एकत्र करतात. आणि जे इंटरॅक्टिव्ह ॲडव्हर्ब आहेत ना त्यातलेच काही शब्द रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहेत. 6 शब्द सहा शब्द इंटरॅक्टिव्ह ॲडव्हर्ब आहेत. त्या 6 पैकी 4 शब्द मात्र रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहेत. कोणकोणते? व्हेन, वेअर, वाय आणि हाऊ. आणि ह्या व्हेन आणि वेअरला बऱ्याच वेळा डबल केलं जातं. व्हेनेवर, वेरेवर. म्हणजे एवढ्या वेळेला जसे 6 इंटरॅक्टिव्ह ॲडव्हर्ब आहेत तसे 6 रिलेटिव्ह ॲडव्हर्ब सुद्धा आहेत. फक्त या शब्दाचं डबल झालेलं आहे. व्हेन, व्हेनेवर, वेअर, वेरेवर, वाय आणि हाऊ. तुम्ही म्हणाल
हे कसे वापरतात तेच आपण समजून घ्यायचे. या शब्दाने दोन क्लॉजेस जोडले जातात. दोन क्लॉजेस म्हणजे दोन वाक्यांश. त्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आता याविषयी मी जास्त आज बोलणार नाही, मेन काय सबऑर्डिनेट क्लॉज, परंतु दोन वाक्य सर्वसाधारणपणे आपण म्हणूया दोन वाक्य जोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द ते रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. म्हणून इंग्लिशमध्ये व्याख्या, द ॲडव्हर्ब दॅट जॉईन्स टू क्लॉजेस टुगेदर दॅट इज कॉल्ड रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. त्यांचा वापर आपण साई शब्द मी तुम्हाला वापरून दाखवतो आणि तुम्हाला त्यांचा अर्थ तुम्हाला लक्षात येऊ शकेल. When we understand grammar, we become happy. When we understand grammar, we become happy. या ठिकाणी दोन क्लॉजेस पहा. We understand grammar हा एक क्लॉज आणि we become happy हा दुसरा क्लॉज. आणि या दोन वाक्यांना किंवा दोन क्लॉज आपण जोडलाय when. आता इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब मध्ये when चा अर्थ काय येत होता? केव्हा. आता मात्र याचा अर्थ होणार आहे जेव्हा. ही एक गंमत आपल्याला समजलं पाहिजे. नाही तर काही लोकांना when चा अर्थ फक्त एकच माहिती आहे, केव्हा. मग ते भाषण काय करतात? केव्हा आम्हाला व्याकरण समजतं आम्ही आनंदी होतो असं भाषण करायचं. तर काय म्हणायचं? जेव्हा आम्हाला व्याकरण समजतं तेव्हा आम्ही आनंदी होतो. म्हणजे जेव्हा मध्ये एका शब्द नाही तर जेव्हा बरोबर काय येतो? तेव्हा. तर बऱ्याच वेळास जेव्हा तेव्हा या शब्दासाठी शब्द काय तुम्हाला लक्षात येईल? when. एकच शब्द आपल्या मराठीमध्ये डबल होतो. when we understand grammar we become happy. आता हा शब्द जर तुम्ही डबल केला, whenever father gets angry, children study. Whenever father gets angry, children study. जेव्हा जेव्हा पिता रागावतो तेव्हा तो लेकरं अभ्यास करतात. तुम्ही तसं करता का? नाही ना. आई वडिलांनी रागवेपर्यंत आपण थांबू नये. आई वडील आनंदी असतानाच आपण अभ्यास करायला पाहिजे. पण कधी कधी असं म्हटलं जातं रागवल्याशिवाय लेकरं अभ्यास करत नाहीत. आणि मग पूर्वी अक्षरशः लेकरांना मारण्यासाठी छडीचा वापर केला जात होता. सध्याची पिढी आनंदित आहे की त्यांना कोणी आता पालक काही मारत नाही, शिक्षक तर मारूच शकत नाहीत. कारण शिक्षकाला सरकारने मारण्याची बंदी घातली. असो, पण तो हा शब्द तुमच्या लक्षात येईल. whenever father gets angry, जेव्हा जेव्हा पिता रागवतो तेव्हा तेव्हा मी लेकर काय करतात? अभ्यास करतात. सो when आणि whenever. when चा अर्थ जेव्हा तेव्हा आणि whenever चा अर्थ जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा. ओके. पुढे शब्द आहे where. एक परिचित पण तुम्हाला चांगली माहिती आहे. सर्वांचे परिचित म्हणे तुम्हाला आवडेल ऐकायला. where there is will there is way. where there is will there is way. जेथे जेथे इच्छा तेथे मार्ग. there is will हा एक क्लॉज आणि there is way हा दुसरा क्लॉज. या शब्दाला या दोन क्लॉजला कोणी जोडलं? where. where there is will there is way. जेथे इच्छा तेथे मार्ग. she went where her mother went. she went where her mother went. लोक असं कधी बोलतात का? ती गेली जिथं तिची आई गेली. आता तिची आई कुठे गेली हे त्या ऐकण्याला माहित असतं.
म्हणून ते विचारतात सी वेंट वेअर हर मदर वेंट. आई जिथं गेली तिथं ती गेली. त्या वेअरनं 2 वाक्य जोडलेले तुम्हाला पाहायला मिळते. सो व्हेन, व्हेनेवर आणि व्हेअर, व्हेरेवर हा वापरत होतो. उदाहरणार्थ व्हेरेवर, wherever, there are flowers, there are bees. Wherever there are flowers, there are bees. There are flowers high clause, there are bees हा दुसरा clause. आणि म्हणून wherever there are flowers, जिथं जिथं फुलं तिथे तिथं मधमाशा, असं एक वाक्य तुम्हाला सुरुवात तयार करते. त्या पद्धतीनं व्हेनचं व्हेनेवर होतं, तसं व्हेरचं व्हेरेवर होईल ही काळजी घ्या. आणि 2 वाक्य जोडण्यासाठी या शब्दाचा वापर करा. आणखी 2 शब्द आहेत. व्हाय, व्हायचा अर्थ का. घरी पालक आल्यानंतर तुमचा कदाचित लहान भाऊ रडत असेल तर ते विचारतात व्हाय आर रमेश क्राईंग. व्हाय इज रमेश क्राईंग, नॉट व्हाय इज रमेश क्राईंग. मग तुम्ही सांगता आय डोंट नो why he is crying. I don't know why he is crying. Actually हे उत्तर बरोबर आहे का. नाही, हे तुम्हाला कारण माहित असतं तुमचा भाऊ का रडत होते, परंतु तुम्ही सुद्धा तेव्हाच काय करता आय डोंट नो व्हाय ही इज क्राईंग असं उत्तर सांगून आपल्या पालकाला खुश करण्याचा प्रयत्न करता किंवा त्यांना सांगता मला त्याचं कारण माहित नाही तो का रडत होते. दिस इज कॉल्ड व्हाय ॲज अ रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. आणि हाऊचा वापर तुम्हाला त्याच पद्धतीने करता येईल. वी लर्न how we should use adverbs. We learned how we should use adverbs. We learned high clause. We should use adverbs हा दुसरा clause आणि ह्या 2 clause ला कोणी जोडलाय how ना. आम्ही क्रियाविशेषणाचा वापर कसा करावा हे आज शिकलो. सो इट इज कॉल्ड रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू यूज ऑल these words. List is in your mind and use them properly according to their meaning, according to their function, and you have got the chance to apply these adverbs. So out of 8 words we have completed today 4. Adverb manners, interrogative adverb, relative adverb, adverb time, I think adverb place. I think we have learned 5 today and remaining 3 will be learned tomorrow. Thank you. Have a good time. But remember, subscribe our channel, share it, like it and comment it. Learning English is very easy, but it must be learned from the beginning. So every day or every period, I would like to point out to you that we started our classes from 15th August 2021, and from that day there are many videos. So go through, learn them, and you will enjoy how English is easy language. Thank you. Have a good time. See you in next period.